प्राचीला बरं वाटत नाही. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही. प्राची पहिल्यांदा शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे. आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते मी. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते. आणि तू आता वयात आलीस. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. जे फक्त स्त्रियांना मिळतं. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई, कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहे. जा, तयारीला लागा. अहो, पण किती लहान आहे ती. आई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना, बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांग, कसं शिकवू तुला?
यासाठी Fine. From which school you are? I'm from Shraddha Vidya Mandir. And you? I'm from Shraddha English Medium School. हो का? आणि हे जे सगळे महिला आहेत हे कोण आहेत? अगं हे जे सगळे महिला आहेत हे नारी शक्तीचा एक उदाहरण आहे. नारी शक्ती म्हणजे काय? नारीच म्हणजे स्त्री आणि शक्ती म्हणजे स्त्रीची शक्ती. स्त्रीची शक्ती आणि त्याच्यातले गुण जसे एक स्त्री IPS ऑफिसर बनू शकते. एक स्त्री यांच्यापैकी कोणीही बनू शकते. मग आपणही बनू शकतो. हो का नाही? श्रद्धा संकुलमध्ये जे सगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये आपण जर भाग घेतला तर आपण पण बनू शकतो. जसे ITS, स्कॉलरशिप, अबॅकस व विविध स्पर्धा आयोजित केलेले जातात. मग मी तर पुढच्या वर्षी श्रद्धा विद्या मंदिरमध्येच प्रवेश घेणार. आणि मी पण पुढच्या वर्षी श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूलमध्येच प्रवेश घेणार. We are proud to be a student of